जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ दे ना दुसऱ्याच्या घरात. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली, आव्हाड सभागृहात गरजले. राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा होते आहे. मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक समजून सांगितल्यानंतर विरोधकांनी यावर भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा दिला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध दर्शवला आहे. धर्म स्वातंत्र्य या बिलाच्या हेतूला आमचा विरोध आहे. जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध आहे. धर्म स्वातंत्र्य या नावाने बिल आणणे म्हणजे संविधानाला छेद देणं आहे. गौतम बुद्धांनी केलेलं धर्मांतर हे पहिलं धर्मांतर आहे. मग बुद्ध, जैन आणि बसवेश्वर यांनाही आता जेलमध्ये जावं लागलं असतं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयकास विधानसभेतील चर्चेदरम्यान आपला विरोध दर्शवला आहे. यावेळी आपल्या मुलीच्या लग्नाचं उदाहरण त्यांनी दिलं. जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर मुलगी जाऊ दे ना दुसऱ्याच्या घरात. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तुकाराम महाराजांचे अभंग स्वीकारण्याऐवजी त्यांना कुठपर्यंत आपण घेऊन गेलो. धर्माला विरोध करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर ते सर्वात मोठं हिंदूंमधील एक्सेप्शन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं. त्यांनी आज संविधान लिहिलं आहे. त्यामुळे योगेश सागर तुम्ही आज इथे बसलात, असं म्हणत आमदारांना उद्देशून जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा केली. जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला पाहिजे, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, ते धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणाच्या बापाने दिलेला नाही. जर संविधान आहे तर संविधानाला मान्यता द्या. तुम्ही संविधानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. काही चुकीचं बोलत नाही आम्ही, आणि अनुभवातनं बोलतो. हे अनुभवातनं बोलतो. नोटीस द्या. किती दिवसाची नोटीस आहे? 60 हे 60 दिवस त्या म्हणजे एक मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी असं लपून छपून कुठेतरी डोंगरा मिंगरात जाऊन राहायचं की अरे बाबा आज मारतील का उद्या मारतील, म्हणजे जिवंतच राहणार नाहीत. आणि मी तर आंतरधर्मीय, आंतरजातीय या विवाहाच्या बाजूने आहे. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केलाय, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. हे सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा नाही, पण स्वीकारण्याचं उत्तरदायित्व म्हणजे दायित्व तर असावं, तेवढा मनाचा मोठेपणा तर असावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.